सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही. केवळ एका निरोपानं नातं कधी तुटत नाही. होय, निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा उत्सव आहे आणि आपल्या भेटीसाठी आतुरलं हे मन आहे. होय, आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही कविता काय भानगड आहे. हो, ही काय कविता माझी नाहीये बरं. आपल्याला माहिती आहे 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेतून रिटायर झाले, म्हणजे निवृत्त झाले. त्यांना निरोप दिला गेला आणि त्यांच्या निरोपाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देत असताना ही कविता सादर केली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी. हे उद्धव ठाकरे यांची स्तुती करत असताना, त्यांच्याविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त करत असताना ही कविता म्हटली आहे. आणि त्यामुळं जोरदार अशी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या भाषणाची चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला आठवतंय का? होय, 20 जून 2022ची ती रात्रीचे 11 वाजले होते आणि विधान परिषदेसाठी मतदान सुरू होतं. आणि अचानक 11:11:30 वाजता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक महाराष्ट्राचं राजकारण हदरवणारी एक मोठी बातमी समोर आली. आणि ती बातमी हीच होती की एकनाथ शिंदे नॉट रिचेबल. होय, शिवसेनेचे, म्हणजे त्यावेळेस शिवसेना एक होती, शिवसेनेचे 6 का 7 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. आणि नंतर 12 वाजता ही बातमी आली की ते गुजरातला गेले. आणि म्हणता 12 आमदारापासून हा आकडा वाढत 40 आमदारापर्यंत गेला. आणि नंतर जो काय एक राडा, जो काय एक धिंगाणा तमाशा या महाराष्ट्राच्या राजकारणात झाला, तो मी काय पुन्हा रिपीट करणार नाही. पण शिंदे यांनी 2022 पासून ते 2026 या 4 वर्षामध्ये कधीही उद्धव ठाकरे यांचा उल्लेख साहेब म्हणून केला नाही. बरेचसे असे प्रसंग आले, पण त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर अतिशय टोकाची टीका केली. असं असताना अचानक शिंदे यांनी गिअर का बदलला? एकनाथ शिंदे यांचा सूर अचानक का बरं बदलला? आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की त्या निरोपाच्या भाषणाच्या 2 दिवस आधी साताऱ्यामध्ये भयानक राडा झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या एका कॅबिनेट मंत्र्यानं सभागृहामध्ये थेट आरोप केला की मला पोलिसांनी बेदम झोडपलं. तो मुद्दा तुम्हाला चांगला माहिती आहे. विषय होता शंभूराजे देसाई यांचा आणि प्रकरण होतं सातारा जिल्हा परिषदेमधलं अध्यक्षपदाची निवडणूक. कारण त्यावेळेस शिंदे आणि अजितदादा यांच्याकडे 35 मेंबर होते. असं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं 27 मेंबरच्या जोरावर फाटाफूट केली. प्रसंगी मंत्र्यांना झोडपाझोडपी केली आणि सातारा जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेतली. आणि हा राग एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होता. एकनाथ शिंदे हे नाराज होते. सभागृहामध्ये अधिवेशन सुरू होतं आणि बाजूला शिंदे यांच्या बाजूला फडणवीस बसले होते. आणि शिंदे बोलता बोलता असं म्हणाले की साताऱ्यामध्ये जे प्रकरण झालं ते कधीही झालं नाही आणि ही लोकशाहीची सपशेल हत्या आहे. हो, म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी थेटपणे भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. का? कारण ते गृहमंत्री आहेत आणि पोलिसांनीच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर हात उचलला असा आरोप स्वतः मंत्र्यांनी केला होता. आणि त्यामुळं 2 दिवसापूर्वी ही घटना घडणं आणि 2 दिवसानंतर सभागृहामध्ये निरोपाच्या प्रसंगी उद्धव ठाकरे यांचा साहेब असा उल्लेख करणं, हे दोघं कनेक्टेड आहे का? होय, हीच खरी इंटरेस्टिंग राजकारण आहे. कारण एकनाथ शिंदे यांना लगेचच आता इथून पुढं सोबळाचाच नारा मी देणार असं जाहीर करून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी फडणवीस यांच्या एका कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली. शिंदे यांना हे कळून चुकलेलं आहे की इथून पुढे 2029 पर्यंत पदोपदी भारतीय जनता पक्ष आपला सातत्यानं अपमान करणार, आपल्याला सतत कानाखाली ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि 2029ला जर का लोकसभेत भारतीय जनता पक्षाला भरपूर यश भेटलं तर विधानसभेत आपल्याकडं भारतीय जनता पक्ष ढुंकून देखील बघणार नाही. आणि अशा वेळेस आपल्या अस्तित्वाचं काय? त्यामुळं एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा साहेब असा उल्लेख करणं त्याच विषयाशी जोडून बघितला जातोय. आणि सध्याची राजकीय कंडिशन बघितली तरी दोघांनाही भारतीय जनता पक्षापासून प्रचंड धोका आहे. होय, एकनाथ शिंदे जरी सत्तेत असले तरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांना फारसं काही वळवळ करता येणार नाहीये. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याच खासदारावर डोळा ठेवून, त्यांच्याच आमदारावर डोळा ठेवून 2029ला फार काही मदल मारता येणार नाही हे एकनाथ शिंदे यांना चांगलंच ठाऊक आहे. आणि त्यामुळं आतापासूनच पार्श्वभूमी तयार करण्याची एकनाथ शिंदे यांचा काय डावपेच आहे का? दुसरीकडे जर का राष्ट्रवादी एक जर झाली तर भाजप आणि राष्ट्रवादी यांचं बळ वाढू शकतं. अशा वेळेस आता आमदार खासदार फोडण्याबरोबरच आपण असं काहीतरी बोलावं जेणेकरून संवादाचा मार्ग खुला होईल, ही कदाचित अपेक्षा एकनाथ शिंदे यांना आहे का?
बाकी या विश्लेषणावर आपलं मत काय आहे? खरंच राष्ट्रवादीप्रमाणे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एक व्हायला हवं का? दोन्ही शिवसेना एक जर झाल्या तरच भारतीय जनता पक्षापुढे ते आव्हान देऊ शकतील का? या सर्व विश्लेषणावर आपलं मत काय? कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.